1,20,000 वजा 90,000 30,000. अवघड आहे राव. या महिन्यात 30,000 दे नाही अजून व्यापाऱ्याला, आणि गल्ल्यात तर रुपये नाही, उधारी आहे ना. काय महिनाभर फुकट केल्यासारखं झालंय बा माझं तर. जेव्हा बघतीस तू माझ्याकडं मला आमदार झाल्यासारखं वाटतंय. अगं पारे, जेव्हा बघतीस तू माझ्याकडं मला आमदार झाल्यासारखं वाटतंय. ना 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 माझ्या धंद्याचं लयच अवघड झालं बा दिवसेंदिवस. काय आलं श्याम्या? रोजाने गेलेलं पुरत. हा लय विचार करतोय. काय आले? काय नाही बाबा, काय सांगू तुला आता. काय सांगतो? सांग ना मग. हो चांगलं आहे चाय रोजाने जातो, कमी कमी पैसे तरी भेटत तुला लगे हातात. आमचं काय नुसतं काम करायचं, माल आणायचं, काम करायचं, रुपये हातात राह ना. साधारण का आता टेन्शन मध्ये असते राव श्याम्या तू. जेवला का? मग आपलं कसं आहे, जेवण खाऊन मस्त पैकी बाहेर निघायचं, टेन्शन घ्यायचं नाही भाऊ. आजच्याला काम ठेकेदाराला फोन केला तेव्हा काम नाही तुला, म्हटलं बरं झालं भाऊ काम नाही तर आपला जीव सुखी. काम नाही तर सुखी. मग अवघडे भाऊ. इथं मग हिशोब केला तर मला घास घ्या ना कशाच्या आता खाली. बरे हसतो खुशाल काय हो. तुझे ना देखो तो चैन मुझे आता नहीं तेरे सिवा कोई और. हा खरंय खरंय. बरं जाऊ दे, चल पारा बसू. भो जाय तू. इथं ₹1 करायचं बरडे मला. आधीच महिना फुकट गेलाय वाया गेल्यासारखा. अरे तात्यान ते आले असते त्यांच्या गप्पा छप्पाचा ऐकू जुन्या. तू ऐक भाऊ, तू भरण गप्पानी पोट मग नाही भरायचं ना. जा. अरे आज न उद्या होईन दादा, त्याच काय टेन्शन घ्यायचं राव. तू एवढं लय टेन्शन घेतो रे. तुला काय काढायचंय भाऊ संसार प्रपंच. जा बस भाऊ एकटाच. अगं पण काय पैसा पैसा करत राहते वर्ष, तुला अक्कल का काय? तुला कळत नाही काही? अगं पैशाशिवाय काही होतं का ग? पैसे असले तर सर्व काही होतं. मग हे तर तुला कळतं ना. मग पैसे जपून ठेवता येत नाही का? एवढा खर्च करायची काय गरज आहे? खर्च पैसा येतो, खर्चच होणार. काही खर्च होणार तुला तर कळतच नाही. किती वेळ सांगितलं मी का संसार करताना काय रे तू गप्पा मैत्रे? ह्या मैत्रिणीशी बोलते काय? एवढ्या का ताप होता तव्यावर चपातीला भाजन ना. ए नाही घेतो रिकामा डोकं का? तू इथं माणसाच्या डोक्यामध्ये काय पैशाची गणगण तुझं काय चाललं रे? पैसे धंदन म्हणजे काय आलं? काही नाही आलं. मैत्रिणीच्या मोबाईलला बॅलन्सला पैसे नाही, ती मला मागतील. माझेच ऑलरेडी पैसे तिच्याकडं. मग तिचा प्रॉब्लेम आहे ना. आपण मग माझे पैसे तिच्याकडे द्यायला नाही ना मला. मग देते ना आल्यावर. एवढं काय ताप होता राव. मग मला गरज नाही पैसे, त्याचं काय? अहो दडे पावसा पाण्यात जा. जाय तू. आणि ए बाई तुला मी सांगून ठेवते, तू पहिले माझं पैशाचं काम कर बरं. तुझ्या नवऱ्याला सांग बरं तू. हो शामराव, एक काम करा बरं. ते मी एक नंबर देते, त्या नंबरवर रिचार्ज मारा बरं. एक रिचार्ज मारा. हा. अहो तोंड काय बघताय, मारा ना पटकन. एक तर मग मला ऑनलाईन तरी पैसे द्या, मग मला मारता येईल. इथं माझीच पंचायत झाली. कुठं ऑनलाईन पैसे मारती? ही असं वाटतं ना काय करून काही नाही का. कधीतरी एक काम करत जा ना तुम्ही माझं. काय काम करू? माझं 20,000 नुकसान झाले. कस काय? दर महिन्याला 50,000 लाभ होत असतो. हा. 30,000 झाला. हा. 20,000 तोटा झालाच ना माझा. मग 30,000 तुमचा नफा पण झाला आणि विचार कस का तोटा झाला? अरे म्हणजे दर महिन्याला माझं टार्गेट असतं 50,000 रुपये नफा कसा व्हायलाच पाहिजे दुकानातून, तर गोष्टी भागतात ना. तू 30,000 झाला म्हणजे 20,000 नुकसान झाला की नाही. आता महिना परत येणार आहे का? नाही. गेले ना 20,000 माझे. आता मला ते टेन्शन आलं कसं कव्हर करायचं पुढच्या महिन्यात. अहो इथं माझं काय टेन्शन आणि तुमचं काय टेन्शन. मला रिचार्जचं काहीतरी करा. पैसेच नाही माझ्याकडे ऑनलाईनला. कुठे रिचार्ज मारती? अहो शामराव, तुमच्याकडे आता पैसे नाही. कधी असले तर तुम्ही म्हणता काय मी मारतो म्हणून. अहो कधीतरी तर मला मदत करत जा. कधी येता माझ्याकडनं काही बी घेऊन जाता. पैसे लागले तरी माझ्या इथून देता. अहो फक्त 400 रुपयाची. बीपी वाढन तुझा. काय वाढन? बीपी वाढन. बीपी. अहो माझा बीपी वाढन नाही, माझा बीपी कायमचा उडायला बसला आता. तुम्ही पहिले सांगा माझं रिचार्जचं काय करता? मी ते काम करा. तुमच्या ऑनलाईन असेल ना 200-300 रुपये, मला 400 रुपये मारा. 350 रिचार्ज मारायचं मला. तुझा रिचार्ज संपलं? अहो ते मैत्रिणीचा संपला. माझ्या फोनवर मारा तुम्ही. ते ऑनलाईन पैसे मी तिचे मारते. मैत्रिणीच्या रिचार्ज साठी एवढी ये? अहो दर म्हणेल ती माझा मारती, मला तिचा मारायचा आता. भाई तुमचा साठा लुटू तुम्हीच बघा, मला नका सांगू. उद्या परत म्हणशील मी कोणाला मारला, माझा नंबर आहे का तो? माझ्याकडे नाही. अहो पैसे माझ्या अकाउंटला मारा ना, प्रूफ राहील ना. माझ्याकडे नाही ना पैसे. तुमचं जाते मी घरी. काही खरं नाही तुमचं. काय तंतन आहे भाऊ वयाची. तर मला माझं पडलंय, हिची तंतन ऐकून घ्यायची वेळ आली आता. एक काम एका दिवशी पण पूर्ण होत नाही माझं. नको 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 झालेली. काय करावं? सुगंधा,
अरे एवढी कम पेटली अशी ट्याम्ब्यावानी नुसता भडकाच भाड 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 काय बडबड मी चालले होते माझी एक तर माझं टेन्शन मला माहितीये. अगं शांत होय दर्शक डोकं आहे ना असं शांत ठेव बर्फ ठेव बरं त्या डोक्यावर. काय बर्फ ठेव ते बर्फ ठेवल्यानंतर माझे काम होणार आहे का लगेच ते सांगा मला पहिले. 100% काम होणार. काय काय होईल तुम्ही कोणी सांगितलं तुम्हाला डोकं शांत ठेवल्यावर लगेच काम होता. अरे कोणती गोष्ट कधी शांत ठेवून जर केली ना ती परफेक्ट होत असते. माझ्या डोक्यात जाऊ नका आधीच माझ्या डोक्यात तारा सगळ्या हल्लेला आहे. मी कशाला जाऊ तुझ्या डोक्यात आधीच कोणतरी भुसकाट शिरलंय त्याच्यात गेला पिंडा करून. शांत बसता का तुम्ही झाले घरी. अरे झालं तरी काय ते सांग ना. अहो माझ्या मोबाईलला आणि माझ्या मैत्रिणीच्या मोबाईलला रिचार्ज मारायचा हा. होता. तिने मला पैसे दिलेले होते माझ्याकडे ते खर्च आले मग मला तिला पैसे टाकायचे होते. मग मी तिला म्हटलं तू मला दे तिच्याकडे द्यायला नव्हते. मग मी शामरावकडे गेले शामरावला म्हटलं माझ्या मैत्रिणीच्या मोबाईल रिचार्ज मारून द्या नाही तर मग तुम्ही माझ्या ऑनलाईन मारा. ते म्हणजे माझं एवढं नुकसान झालं आणि तेवढं नुकसान झालं 30,000 झालं 40,000 झालं ते मला सांगून काय होणार आहे. माझं एक रिचार्जचं काम तुम्ही करू शकत नाही यार मग काय फायदा आहे तुमचा मला गावामध्ये असून. 100% तो काम होणार. चिमणीवाणी भाड 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 करू नको ना. चल श्याम्याकड मी सांगतो अहो नाही करत ते सगळं गावची चिकट आहे कोण ते शामराव. अरे जे आले सांगितलं 100% रिचार्ज मारणार फक्त शांत बस. टिटवी आणि टिव करू नको तिथं मी सांगतो त्याला. चल ठीक आहे चला. हे बघ इथं बसलाय डोक्याला हात लावून साधा काचा डोक्याला हात लावून कमून पेटून दिलं रे ह्याला. मी काय पेटून दिले तिला. काय पेटून दिलं काय तुम्ही माझा रिचार्ज करून दिला असता मैत्रिणीचा तर काय बिघडलं असतं एवढी तनतन झाली असती का माझी. हळू जरा शांत बोलला मी आधीच माझं डोकं दुखत आहे आणि तू अजून ओरडू नको मोठे. तुम्हाला बघून मला जास्त डोकं दुखायला लागलं आता. काय झालं काय म्हणणे तुझं. रिचार्ज मारून द्या माझ्या फोनला मैत्रिणीच्या. हा दिन रिचार्ज मारून काय अडचण नाही राव रिचार्ज मारायला. रिचार्ज मारलं काय अडचण नसते. तुला सांगू का इथं रिचार्ज असतो 299 हा आणि ही देणार फक्त 300 रुपये. अहो मग मी 1 रुपया शिल्लक देणार आहे तुम्हाला. हा ना देते ना काय एवढं टेन्शन अरे घ्यायचं. भाऊ त्या फोन पे रिचार्ज केला का हा. 304 रुपये कापी ती. अहो मग ते माझं काय नुकसान माझं हे का मग ते 4 रुपये ते फोन पे कापी देईन तुमचं. म्हणजे 4 रुपये माझा घाटा मला काय फायदा रिचार्ज मारून सांग बरं. म्हणजे 4 रुपये माझं नुकसान सर्व्हिस देऊन हिने उलट मानलं पाहिजे शामराव 310 घ्या. हा म्हणजे वाटलं तुम्हाला काही माझ्याकडनं बाई माणसाकडनं म्हणजे गावातल्या सुगंधाकडनं तुम्ही पैसे शिल्लक घेणार का. अरे तुम्ही दोघं बी असेच ना लय ताणताना. अरे रुपयावरून भांडत असते तू कुठं 4 रुपयाहून श्याम्या तू 4 रुपयाहून. अरे दासिक माणसाची जाण कर 4 रुपयाहून भांडतो काय आणि एवढं टेन्शन मध्ये बसला का म्हणतो. म्हणलं नाही करावं मग अशी 20,000चं नुकसान झालं या महिन्यात धंदा नाही. मग त्याचं काय एवढं टेन्शन घ्यायचं. मागच्या महिन्यात किती प्रॉफिट झालं हे सांग. 50,000 झालं का नव्हतं. या वर्षात धंद्यात नफा तोटा चालूच असतोय राव. एवढं काय टेन्शन घ्यायचं. आज हे माणूस उद्या नाही टेन्शन घ्यायचं नाही रिलॅक्स राहायचं माणसाने. हा विषय कसं जगलं पाहिजे आनंदी एकदम आनंदी. हा रुपये येऊ नाही तर जाऊ त्याचं अजिबात टेन्शन घ्यायचं नाही. जाऊ दे मारतील रिचार्ज प्रेम खात्यात रिचार्ज मारतीला. ऐकलं का नाही. आणि तू बी ना मारतो तू मारतो तरी. हा चालेल. तू बी ना लय ताण नको करू. या दिवशी जाशील वर जाऊन काय उपयोग होईन का. एवढं मित्रासाठी अहो करते. पण मग त्यांनी पहिलेच मारला असेल तर मग माझी एवढी तनतन झाली असती का. जालू म्हणतो ते बी खरे सुगंधा. मागच्या महिन्यात जास्त मालिकला जास्त नफा झाला. ह्या महिन्यात कमी मालिकला तर कमीच नफा होईल ना. नुकसान तर काही नाही माल तर जागेवरच आहे ना. झालं तर बरोबर आहे. बरं मी काय कशाच्या मागं पळतोय नफ्याच्या. नफा तर झालाच आहे ना ऑलरेडी मला पण मी अजून जास्त नफ्याच्या मागं पळतो. तर काय करणार एवढा पैसा कमवून तरी मी. भरोसा नाही सुगंधा. आता मी इथे अचानक हृदय विकाराचा झटका आला. गेलो सकाळी कमवलेला पैसा जागीच राहणार आणि झाल्या. उलट झाल्याचं म्हणणं बरोबर आहे. रुपा आणि झाल्या व्यवस्थित जीवन जगतील. जेवढं येतंय तेवढं मस्त मजेत खातेत. पाठीमागं बघता येईल ना काय पुढं आयुष्य येते. रोज खायचं रोज करायचं आणि आनंदीत जगायचं. आपण नुसतं टेन्शन घेत जगवतो. बरं हे मागे बँकेत ठेवलेले पैसे कोणाला काम यायचे. मीच कमवतोय आणि मीच वापरले नाही तर फायदा काय त्या पैशाचा. आपलं जीवन पण आपण जगलो पाहिजे. नुसता रुपया करत विचार करायचा आणि वेळ बरबाद करायचा. झाल्याचं म्हणणं मला पटलं. तुला सांगू सुगंधा खरं कोणी जीवन जगत असताना आनंदी तर रुपा आणि झाल्या. खरंच आहे. आपण नुसतं आबशी जगण्याकडे चाललोय. हे पाहिजे ते पाहिजे ते पाहिजे काही नाही उपयोग. मग आपण आहे ना पैशासाठी जगतोय. पैसा मिळवायचा खरं तर आहे ना जगण्यापुरता जेवढा पैसा आहे ना बास सुखी जगला पाहिजे आपण. त्याचा आनंद घेतला पाहिजे आपण. सांग. काय उपयोगी. मग तू सांग श्यामी आपण किती पैसे साशेले आपले पोरं सांभाळते ना आपल्याला तुला माहितीये का. नाही काय घेऊन बसलो ते आपण. जाऊ द्या आता. मग. पोरांचं काय आता आपण याच्या पुढे लक्षात ठेवायची ही गोष्ट. चालतंय खरंय ना. बुवा. मग. दुःख- प्रत्येकाने आलेला प्रत्येक क्षण आनंदी जगायचा. आणि हे बघ खरंच. वाट्याला दुःख प्रत्येकाचे येतं बरोबर हा. की नाही. ते दुःखात सुद्धा आनंद शोधायचा आणि पुढे चालायचं. मग काय रात्र झाली की दिवस येतो दिवस झाले की मग. रात्र येते. तसं सुख दुःख हे चालूच राहतं. मी आता इथून पुढे अजिबात टेन्शन घेणार नाही. आणि तुला सांगतो खरंच झाल्या आठवड्यातून एक दिवस मस्त सुट्टी घेणार आणि एन्जॉय करणार. बायकोला घेऊन फिरायला जात जाणार. हा. पैशाचा उपभोग घेतला पाहिजे ना. मग. काय जीवन जगवतो सांग बरं आपण. तुम्ही तसे लय पैसे कमवता ना हो. काय पण ते थोडं जरा चिंगू स्वभाव आहे माझा. काही खरं नाही. बरं त्याला जाऊ का मी घरी आता. हा जा. हा
तेवढे 300 रुपये दिले तुला ध्यान राहू द्या. नाही, घेईन नाही आला. झाले आता मी सुरू. आला लगेच झाले ना आपण साठायला. सांगून आता ठेवलं सांगत होते पैशाची किंमत आणि लगेच झाले सुरू. टाकते मी त्यांच्याकडून पैसे मागवले का टाकते. चालेल. त्याचा स्वभाव तसा आहे सुगंधा. मीच हावळा पैशाला. तसं नाही, हिशोब व्यवहार पण पाहिला पाहिजे ना रे. मग चल